रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी मोहल्ला येथे एका घरामध्ये गोमांस असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी अष्टमी मोहल्ल्यातील संशयित बांगलादेशी व्यक्तीच्या घरावर छापा मारला, परंतु आरोपी अगोदरच घरातून फरार झाल्यानं घरात असलेल्या त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सदर घटनेचा पंचनामा करून संबंधित महिलेला आणि घरामध्ये असलेला गोमांस पोलिसांनी ताब्यात घेतले। सदर संशयित बांगलादेशी आरोपी घरातून फरार झाल्यानं गोरक्षक कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रोहा पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी केली। जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे पोलीस स्टेशन बाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। रोहा पोलिसांनी त्वरित तपासाचे यंत्र फिरवल्याने संशयित बांगलादेशी आरोपी जमाल हुसेन जालिमुद्दीन मिहार याला ताब्यात घेतलं। त्यामुळे पोलीस स्टेशन बाहेरील वातावरण शांत झाले। सध्या आरोपी रोहा अष्टमी येथे भाडोत्री म्हणून राहत असल्याची माहिती मिळते। या घटनेचा अधिकचा तपास पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास मुपडे करत आहेत। आजच्या दिवशी रोहा अष्टमीमध्ये गोमांस मिळालेला आहे। हे नक्की हिंदुत्ववादी सरकार आहे का हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे, कारण ही तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे की रोहामध्ये गोमांस किंवा गायीला कापलं जाते। जर आमच्या गायीला राज्य शासन गोमातेचा दर्जा देत असेल, राज्यमातेचा दर्जा देत असेल आणि एवढं करून हे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यावरती कारवाई करून न करता दुर्लक्ष करत असेल आणि ह्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की हे परप्रांतीय बांगलादेशी आहेत। हाही मूळ मुद्दा आहे की याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन बांगलादेशींचा शोध मोहीम करून की ते जर खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना शोधून त्यांना अटक केली पाहिजे आणि ह्या उद्देशाने की आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे हे गोमांस कापलं जातं किंवा गायीला कापलं जातं हे पोलीस प्रशासनाने शोधून त्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। आणि जर हे कारवाई जर केली नाही तर आम्ही हिंदू धर्म रक्षक सेनेतर्फे एक प्रचंड जन आंदोलन आपल्या समोर उभे करू। साधारणतः एक 7-7:30च्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टमवरच्या मोहल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेलं आहे असं। तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ 3 किलो गोमांस तिथे आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुपडे साहेब असतील, पीए साहेब, त्यांना आम्ही सदर जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवासी आहे हा आमच्या संशयतेनुसार तो इथला रहिवासी नसून तो बांगलादेशचा रहिवासी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास 3 किलो गोमांस तिथं सापडलाय आणि याच्या आधी सुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं, पण ती टीप किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती। ती यावेळेला आपली ती माहिती मिळाली। धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला। पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते व्हेरीफायसाठी पुढे पाठवलेलं आहे लॅबमध्ये। आणि हे जे काही आता जवळजवळ हा 3रा ते 4था गुन्हा आहे हा रोहा शहरामध्ये। मध्यंतरी गायीच्या वासरूला सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता। तर जवळजवळ आज ही 5वी ते 6वी घटना ही आणि नुसतं गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं, पण ठोस पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही। मग आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशियनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत, ही जी चैन आहे, ही जी साखळी आहे, त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळं हे जे हे आहे ते बिंग बाहेर आलं पाहिजे, बिंग फुटलं पाहिजे आणि सदर आरोपी हे ताब्यात आले पाहिजेत। आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या इथं ताबा सोडणार नाही, ही आमची सर्वांची मागणी आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहा डीवायएसपी रवींद्र दौंडकर साहेब आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर, आज एक निंदनीय प्रकार ज्या रोहा तालुक्यामध्ये घडला, अष्टमी येथे गोमांस जे आहे मांस सापडलेला आहे, कशा पद्धतीने आपण कारवाई करताय? दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार आहे त्यांना एका विश्वसनीय माहितीदार इसमाकडून माहिती मिळाली की अष्टमी जे गाव आहे, अष्टमीच्या गावामध्ये एका खोलीमध्ये मुस्लिम युवक राहत आहे आणि त्या युवकाने कोणत्या तरी अज्ञात इसमाकडून सुमारे 2.5 ते 3 किलो गोवंशीय मांस जे आहे हे खाण्याकरता घेतलेलं आहे। सदरची बातमी मिळताच तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले। 2 पंचांच्या उपस्थितीत त्या घरामधील जे मिळून आलेले जे मटण आहे, मांस आहे, ते मांस जे आहे त्यामधले सॅम्पल्स जे आहेत ते तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। ते फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी पाठवण्यात येत आहे। आता नक्की ते काय आहे, ते मांस म्हणजे गाय आहे का बैल आहे का वासरू आहे हे तपासण्याच्या अंती कळणार आहे। परंतु तरी सुद्धा त्यापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार जे आहेत त्यांनी रितसर त्या ज्या व्यक्तीने ते विकत घेऊन खरेदी करून खाण्यासाठी आणलं होतं त्या व्यक्तीच्या विरुद्ध जमालुद्दीन नावाचा व्यक्ती आहे, मुस्लिम समाजाचा आहे, त्याच्या विरुद्ध
पुन्हा ज्यांनी त्या गोवंशीयाची कत्तल केली त्या इसमाच्या विरुद्ध प्लस विकत ज्याच्याकडून त्यांनी घेतलंय त्या व्यक्तीच्या विरुद्ध अशा 3 जणांच्या विरुद्ध रितसर रोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जमालुद्दीन जो इसम आहे त्याला देखील पुढील चौकशी कामी ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील योग्य ती चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे. सर, तो आरोपी आहे तो बांगलादेशी आहे असं देखील समजतोय. कशा पद्धतीने त्याचा तपास सुरू आहे? आता असं आहे, बांगलादेशी आरोपी जर असेल, कुठलाही घुसखोर बांगलादेशी नागरिक आहे किंवा अधिकृत बांगलादेशी नागरिक आहे, याची बर्डन ऑफ प्रूफ जे आहे ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी ही त्या बांगलादेशी नागरिकावरती आहे. त्या बांगलादेशी नागरिकांनी सांगायला पाहिजे की मी भारतीय नागरिक आहे. जर तसं भारतीय नागरिकत्व असेल तर त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी जी कागदपत्र आहेत, उदाहरणार्थ भारतीय नागरिकांना देण्यात येणारी जी कागदपत्र आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, हे जर त्यांनी सादर केलं तर त्या आधार कार्ड पॅन कार्ड त्याची जिन्युइननेस म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी आमच्या पोलिसांकडून चेक करण्यात येईल. तसेच तो जर बांगलादेशी असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या जे काही आवश्यक तो पुरावा आहे त्याचा आम्ही पुरावा जो गोळा करण्याचा प्रयत्न करू आणि जर तो घुसखोर बांगलादेशी नागरिक जर आढळून आला त्याच्यावरती प्रचलित कायद्याच्या अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करून पुढील तपास आम्ही करीत आहोत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन दीप पाटेकर, समी अक्षय जाधव, रोहा, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.